ओके, गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आपण स्टडी केलं होतं त्याच्यामध्ये. आणि काही केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज आपण पहिल्यांदा स्टडी केलं. त्याच्यामध्ये आपण मास अँड वेट, त्यानंतर लेंथ. ओके, मास अँड वेट, लेंथ, डेन्सिटी, देन वॉल्यूम आणि लास्ट वॉज टेम्परेचर. ओके, हे पॉईंट आपण लास्ट लेक्चरला स्टडी केले. त्याच्यानंतर काही लॉज आहेत पहा आपल्याला. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, पण हा पार्ट आपला सिलेबसमधनं डिलीट केला आहे. कोणतं पार्ट डिलीट केला आहे पहा. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हा पॉईंट आपला डिलीट केला सिलेबसमध्ये यावर्षी. त्यानंतर सेकंड आहे पहा लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, हा पण पॉईंट आपला डिलीट केला आहे. त्याच्यानंतर लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, लक्षात ठेवा मी जे सांगतो. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हा डिलीट केला आहे. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन डिलीट केला आहे. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन हा सुद्धा पॉईंट डिलीट केला आहे. मग कोणता पॉईंट ठेवला त्यांनी, तर त्यांनी प्रेझेंट सिलेबसमध्ये यावर्षी तुम्हाला गे-लुसॅक लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम, गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम, दिस लॉ इज पुट फोर्थ बाय गे-लुसॅक्स. कुणी दिलाय हा लॉ? गे-लुसॅक्सने. आणि कसा आहे? गॅशियस व्हॉल्यूमचा आहे, गॅशियस व्हॉल्यूम. आता गॅस काय आहे? गॅस इज अ स्टेट्स ऑफ मॅटर, गॅस इज अ स्टेट्स ऑफ मॅटर. ओके, आता का गॅस स्टेट्स ऑफ मॅटर आहे? कारण गॅस काय करतं, त्याच्यामध्ये गॅसला काही फिक्स शेप नाही, साईज नाही. ओके, आणि ते रँडमली मूव्ह होतात गॅसचे मॉलिक्युल्स. ओके, सो रँडम मुवमेंट आहे त्याच्यामध्ये. सो दीज मॉलिक्युल्स आर कॉल्ड एज गॅशियस मॉलिक्युल्स. ओके, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन गॅस असेल, ऑक्सिजन गॅस असेल, जे काही ऑलरेडी प्युअर सबस्टन्स आहेत आपले, जे आपण स्टडी केले होते ऑलरेडी. ओके, सो गे-लुसॅकने हा लॉ दिलाय, दॅट इज कॉल्ड द गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम. ओके, आता गॅसियस व्हॉल्यूम आहे याच्यामध्ये. आणि त्या गे-लुसॅकने ज्यावेळेस हा लॉ दिला त्यावेळेस त्याने काय कन्सिडर केलं? ही कन्सिडर्ड gases at the same temperature and pressure. The temperature and pressures are same. Okay, at the same temperature and pressure, at the same temperature and pressure. पहा आपण स्टेटमेंट पाहतोय लॉचं. at the same temperature and pressure, at the same temperature and pressure, when gas combine, when gas get combines, when gas combines or produce, combines or produce, गॅस काय झाला, एक तर कंबाईन झालाय किंवा प्रोड्यूस झालाय इन अ केमिकल रिॲक्शन, इन अ केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन. ओके, गॅस कंबाइन्स और प्रोड्यूस इन अ केमिकल रिॲक्शन इन अ सिंपल रेशो, इन अ सिंपल रेशो. कशामध्ये कंबाईन झाला तो? सिंपल रेशोमध्ये कंबाईन झालाय बाय व्हॉल्यूम, बाय व्हॉल्यूम. ओके, गॅस कंबाईन बाय अ सिंपल रेशो बाय इट्स व्हॉल्यूम at the same temperature and pressure. Okay, at the same temperature and pressure when gas combines or produced in a chemical reaction in a simple ratio by volume. Okay, जे काय केलं याच्यामध्ये, जे काय कॉम्बिनेशन आहे, एकतर काय होईल, आपलं टेम्परेचर आणि प्रेशर कसं आहे, सेम आहे, सेम टेम्परेचर आणि प्रेशर. इथं प्रेशर आणि टेम्परेचर व्हॅरी करायचं नाही, इट विल रिमेन सेम. अँड ॲट दॅट टाइम गॅस कंबाईन्स, गॅस काय होईल, एकतर कंबाईन होईल किंवा प्रोड्यूस होईल. गॅस विल कंबाईन ऑर प्रोड्यूस इन अ केमिकल रिॲक्शन. आता काही वेळेस गॅस प्रोड्यूस होतो, काही वेळेस कंबाईन होईल. ओके, दोन गॅस कंबाईन होतील केमिकल रिॲक्शनमध्ये इन कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन मीन्स one or two gases combine together and they may get produced in chemical reaction. आणि ते ज्यावेळेस प्रोड्यूस होते तेव्हा ते सिंपल रेशोमध्ये असेल, त्यांचा व्हॉल्यूम कसा असेल, सिंपल रेशोमध्ये असेल. फॉर एक्झाम्पल पाहिल्यावरती लक्षात येईल तुमच्या, हायड्रोजन गॅस आहे, हायड्रोजन प्लस काय, ऑक्सिजन. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन दोन्ही काय आहेत,
this is also gas, this is also gas, and they produce, what they produce? They produce water. Water पण काय आहे? गॅस आहे. ओके, वॉटर पण गॅस आहे. तर इथं आपण काय केलंय, सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर आणि प्रेशर काय केलं आपण 100 ml ऑक्सिजन घेतलाय, 100 ml ऑक्सिजन घेतलाय, सॉरी हायड्रोजन घेतलाय, आणि 50 ml काय घेतलं आपण, ऑक्सिजन घेतलाय, 50 ml ऑक्सिजन. तर आपल्याला काय मिळालं, 100 ml वॉटर आपल्याला त्याच्यामध्ये मिळाले. सो इथं हायड्रोजनचे किती व्हॉल्यूम घेतले आपण, 2 व्हॉल्यूम, ऑक्सिजनचा 1 व्हॉल्यूम आणि वॉटरचा 2 व्हॉल्यूम. ओके, सो आपल्याला मिळताना रेशो काय मिळाला आहे, 2:1:2. लक्षात येते का? पहा इथं काय कन्सिडर केलं, ॲट द सेम टेम्परेचर आणि प्रेशर काय केलं आपण, हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस. आणि आपल्याला माहिती आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ज्यावेळेस कंबाईन होतं त्यावेळेस वॉटर प्रोड्यूस होतं. ओके, आता गॅशियस वॉटर म्हणजे काय, हायड्रोजन गॅशियस स्टेटमध्ये आहे, ऑक्सिजन गॅशियस स्टेटमध्ये आहे, पण वॉटर जनरली लिक्विड स्टेटमध्ये असतं आपल्याला आपल्या माहितीप्रमाणे. पण ज्यावेळेस व्हेपर स्टेटमध्ये असेल वॉटर, ज्यावेळेस व्हेपर स्टेटमध्ये असेल, वॉटर गॅस म्हणजे काय, वॉटर इन अ व्हेपर स्टेट, वॉटर इन अ व्हेपर स्टेट. ओके, व्हेपर स्टेटमध्ये असेल वॉटर. सो दॅट इज द कंडिशन हिअर. व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस विच कंबाईन टुगेदर, 100 ml हायड्रोजन घेतलं आहे आपण गॅस, 50 ml ऑक्सिजन घेतला आहे, आणि 100 ml आपल्याला वॉटर त्याच्यामध्ये तयार झालं आहे. सो 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन कंबाईन 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन टू प्रोड्यूस 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर. ओके, सो याच्यामध्ये सिम्पल रेशो काय मिळाला आपल्याला, 2:1:1. मग गॅस ज्यावेळेस कंबाईन होतील त्या केमिकल रिॲक्शनमध्ये, तर ते कसे कंबाईन होतील, तर सिम्पल रेशोमध्ये. हे कोणी दिलं, गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम. गॅशियस व्हॉल्यूम ज्यावेळेस कंबाईन होईल त्यावेळेस तो सिम्पल रेशोमध्ये असेल, सिम्पल रेशो 2:1:1. आणि इथं कंडिशन काय मेंटेन केले, ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. हे टेम्परेचर आणि प्रेशर व्हॅरी करायचं नाही, ते व्हॅरी केलं तर आपलं जे काही व्हॉल्यूमचं कॉम्बिनेशन आहे ते परत चेंज होईल. ओके, सो दिस इज द गे-लुसॅक्सने हा लॉ 808 मध्ये दिला. दॅट इज द when the gas combines or producing a chemical reaction in a simple ratio by its volume, all the gases are at the same temperature and प्रेशर. ओके, ज्यावेळेस ते सेम टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये असतील त्यावेळेस त्यांच्यामध्ये जो काही कॉम्बिनेशन होईल गॅसचं व्हॉल्यूमचं ते कसं असेल, सिम्पल होल रेशोमध्ये असेल, जे की आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं. इट विल बी ॲज अ 2:1:2. सो दिस वॉज द एक्झाम्पल फॉर द गे-लुसॅक्स लॉ ऑफ gaseous volume. Okay, so this is in the simple ratio by its volume. Okay, another example, suppose that is 1 liter of nitrogen gas combined with 3 liter of hydrogen gas to produce 2 liter of ammonia gas. Okay, इथं काय दिलं त्यांनी, नायट्रोजन गॅस दिला आपल्याला, नायट्रोजन कंबाईन केलं आपण हायड्रोजन बरोबर. ओके, आणि दोन्ही गॅस स्टेटमध्ये आहे, नायट्रोजन गॅस आहे, हायड्रोजन गॅस आहे. नायट्रोजन गॅस किती आहे इथं, 1 लिटर घेतला आपण. हायड्रोजन गॅस किती घेतला आहे, 3 लिटर. आणि प्रोड्यूस किती झाला आहे, अमोनिया. अमोनिया गेट प्रोड्यूस बाय 2 लिटर. सो इथं 1 व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन, 3 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन produce 2 volume of ammonia. So that will be 1:3:2. 1:3:2. The volume of nitrogen gas and hydrogen gas combined with together that 1 liter and 3 liter volume produce ammonia 2 liter. Okay, हे एक अजून एक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेतलं. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर टेम्परेचर आणि प्रेशर परत सेम आहे. ओके, पण ज्यावेळेस हे गॅस कंबाईन होतात म्हणजे नायट्रोजन गॅस हायड्रोजन गॅस बरोबर कंबाईन होतं तर अमोनिया फॉर्म होतो. सो दॅट विल बी इन अ 1 व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन, 3 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन कंबाईन होतं 2 व्हॉल्यूम ऑफ अमोनिया. सो दॅट वॉज द गे-लुसॅक्स लॉ ऑफ. म्हणजे नेहमी ज्यावेळेस व्हॉल्यूम कंबाईन होईल त्यावेळेस तो सिम्पल रेशोमध्ये असेल, सिम्पल रेशोमध्ये. दॅट वॉज गिवन बाय द गे-लुसॅक्स. ओके, आलं लक्षात. आणि कंडिशन काय केली गे-लुसॅक्सने, that is temperature and pressure remain same at that time
the combination of the volume is in a simple ratio. Okay, that was the Gay-Lussac's law of combination of volume. Okay, Gay-Lussac's law of gaseous volume. त्यानंतर पुढचा आहे आपला अवोगाड्रोज लॉ. ओके, लेट्स सी अवोगाड्रोज लॉ. ओके, पुढचा एक लॉ आपल्या सिलेबसमध्ये आहे या वर्षीच्या, अवोगाड्रोज लॉ. ओके, in 1811 Avogadro proposed statement per law. Avogadro's law states that equal volume of all gases, equal volume of all gases, equal volume of all gases at the same temperature and pressure, at the same temperature and pressure contains equal number of molecules, equal number of molecules. पहा, Avogadroने लॉ दिला. Avogadro's law, equal volume of all gases at the same temperature and pressure contains equal number of molecules. जो व्हॉल्यूम इक्वल आहे गॅसचा, टेम्परेचर आणि प्रेशर सेम आहे, तर त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स पण कसे असतील, इक्वल असतील. व्हॉल्यूम इक्वल असेल तर मॉलिक्यूल पण इक्वल असतील, नंबर ऑफ मोल्स पण इक्वल असतील, नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण इक्वल असतील त्याच्यामध्ये. ओके, तर याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स इक्वल असतील, नंबर ऑफ molecules. Okay, so that was given by the Avogadro's. So here he had given some example over here. So first example here, hydrogen gas. Hydrogen gas get combined with oxygen gas. Hydrogen gas combined with the oxygen gas, and again it will produce the water. All are gas system. All are gas system. Okay, hydrogen gas, oxygen gas and water gas. Okay, and last lecture ला आपण लास्ट जो पॉइंट आपण घेतला होता, Gay-Lussac's law of gaseous volume, त्याच्यामध्ये काय होता, 100 ml, this will be the 50 ml and this will again a 100 ml. That is, this is the 2 volume, this is 1 volume and this is again 2 volume. Okay, so here Gay-Lussac's law काय सांगतो इथं, 2n molecules आहेत इथं, 2n molecules, इथे 1 number of molecules and here 2n molecules. Okay, आणि Avogadro's काय सांगतो इथं, इथं 2 molecules, 1 molecule and again 2 molecules. Volume किती आहे, 2s1s2 number of molecules किती झाले, 2s1s2 पर 2 molecules, 1 molecules and 2 molecules. Volume पण काय, 2 volume, 1 volume, 2 volume. Okay, so here equal volume of all gases contain the same temperature and pressure contains the equal number of molecules. Okay, that was given by the Avogadro's law. This is for the gas state only. This is for the gas state only. Okay, याच्यामध्ये 1 volume of hydrogen combined with 1 volume of hydrogen, that is the 2 volume of hydrogen combined with the 1 volume of oxygen to form a 2 volume of a water. Water in the gas state म्हणजे काय, water in a vapor state. Water in a vapor state. So these two laws are important here. Other 3 laws are deleted in the syllabus, but these 2 laws are here. And next point, Dalton's atomic theory, this is also deleted in the syllabus. Okay, Dalton's atomic theory is also deleted, therefore that will not going to be learned here. We are directly start the atomic masses from the next lecture. Okay, atomic masses. So these 2 laws are very much important. That was, first law was Gay-Lussac's law of gaseous volume,
Here temperature and pressure is constant in the two laws, but the chemical combination, a gas combined get produced, or that will get produced by the simple ratio, that is the 2:1:2. That was the example for the hydrogen, oxygen and water get produced. And next law was Avogadro's law. That is the last statement is that equal volume of all gases at the same temperature and pressure contain equal number of molecules. एक्झाम्पल आपण अगेन हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं आपण ते घेतलं होतं. ठीक आहे, इथपर्यंत पॉईंट फिनिश केला. आज आपण काही पॉईंट डिलीटेड आहेत. डिलीटेड पॉईंट परत एकदा सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन डिलीट केलाय, दॅट इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास 1, लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन 2 आणि लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. हे 3 पॉईंट आपले सिलेबसमध्ये नाही, टेक्स्टबुक वाचताना ते स्टडी करायचे नाहीत. डायरेक्टली कोणता आहे, गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅसेस व्हॉल्यूम हा प्रेझेंट सिलेबसमध्ये आहे आणि ॲव्होगाड्रोज लॉ, हे 2 लॉ आत्ता आपल्याला आहेत. पुढच्या लेक्चरला आपण ॲटॉमिक मास पासून स्टार्ट करूया. ठीक आहे, थँक्यू.